पर्यटन विभागाची आहे. खरंय, पण या दृष्टीनं अनेक उपक्रम मला असं वाटतं राबवले जात आहेत. आपण पाहतो की महाराष्ट्रातला जो माणूस असतो किंवा देशभरामध्ये जेव्हा आपण पर्यटन हा विषय चर्चा करतो तेव्हा राजस्थान असेल, केरळ असेल, हिमाचल प्रदेश असेल यांचा देखील विचार केला जातो. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचं जे पर्यटन धोरण आहे त्याच्यामध्ये अधिक सुधारणा करून हा पण जो म्हणजे जो राजस्थानकडे जाणारा वर्ग आहे. आता राजस्थानमध्ये काय आहे तर तिथं पण असे जुने राजवाडे आहेत. त्या 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 पद्धतीने आपल्याकडे देखील आहेत. म्हणजे ज्यांना ज्याची एक जिज्ञासा आहे की जुने गड किल्ले पाहायचे, जुने राजवाडे पाहायचे, जुनी ठेवण पाहायचे, जुनी संस्कृती, जुनी आर्किओलॉजी, कशा पद्धतीनं त्याची रचना केली गेली होती, इतका बारीक विचार असतो. ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याकडे देखील आणि आपल्याकडे खजिना आहे त्याचा. तर अशा पद्धतीनं एक आपण ज्याला म्हणतो ना एक सबस्टिट्यूट किंवा एक पर्याय म्हणून उपलब्ध करून देणं किंवा दाखवणं की आमच्याकडे देखील त्या धर्तीचे किंवा त्या तोडीचे त्यापेक्षाही अधिक उत्तुंग असं काम हे या ठिकाणी फार वर्षांपूर्वी झालेलं आहे. मग केरळ असो तर केरळ त्या धर्तीवर कोकण सुद्धा आपण एक मला असं वाटतं डेव्हलप करू शकतो. हिमाचल प्रदेश आहे तर अर्थातच माथेरान आलं किंवा महाबळेश्वर आलं, लोणावळा आलं, तर त्या ठिकाणी म्हणून काय असं आपण वेगळं करू शकू की इथे जो जाणारा वर्ग आहे तो महाराष्ट्रामध्ये एकवटू शकेल. आता बघा, आपण महाबळेश्वरचा उल्लेख केला. आता आपल्याला पण कदाचित त्याची कल्पना नसेल, पण महाबळेश्वरमध्ये 2 ठिकाणं अशी आहेत की सनराईज पॉइंट आणि सनसेट पॉइंट. तर महाबळेश्वर मधला सनराईज हा विल्सन पॉइंट वरनं जो दिसतो तो महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळत नाही. आणि बॉम्बे पॉइंट ज्याला उल्लेख आहे, राजभवन जे मुंबई महाबळेश्वरचा आहे त्याच्या शेजारी असणारा जो बॉम्बे पॉइंट आहे तिथून जो सनसेट दिसतो, प्रतापगड पाठीशी असतो, प्रतापगडच्या बरोबर पाठीमागं सूर्यास्त होत असतो. अशा गोष्टींना पर्यटक तिथे आकर्षित झाले पाहिजेत. ह्या आपल्या आता तुम्ही सांगितलं केरळला काय हाऊसबोट आहेत. आपण आता कोकणामध्ये हाऊसबोट आणतोय. मी माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मला सांगितलं होतं की कोयना बॅक वॉटरमध्ये तुम्ही हाऊसबोटची कल्पना करा किंवा त्या राबवा. तर आपण त्याच्यासाठी काही लोकांशी संपर्क केलेला आहे की कोयना बॅक वॉटर फेस्टिवल आपण आता ह्या वर्षी करतोय. म्हणजे आपल्याला सांगेल, पर्यटन विभागाचा महापर्यटन महोत्सव गेल्या वर्षी आपण महाबळेश्वरला 3 दिवसाचा केला. माननीय फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब त्याला आले होते. इतका परदेशी पर्यटक आले होते. त्या महापर्यटन महोत्सवाला परदेशातले पर्यटक आवर्जून ते बघायला, जेव्हा आपण त्याची पब्लिसिटी केली, जे दूतावास आहेत मुंबईमधले त्यांना आपण त्याची कल्पना दिल्यावर त्यांच्याकडनं काही परदेशी पर्यटक आले होते. त्यांनी ते सगळं पाहिलं की आणि निसर्ग आणि स्वच्छता. महाबळेश्वर आणि पाचगणी नगरपालिकेला आमच्या स्वच्छतेची अनेक बक्षिसं मिळालेली आहेत. आज आपण महाबळेश्वरमध्ये सुद्धा इको फ्रेंडली वातावरण त्या ठिकाणी स्थानिक लोकांच्या मदतीने आपण निर्माण केलेलं आहे. महाबळेश्वरच्या खाली तुम्ही तापोळ्याला जर गेला तर सगळ्यात सुंदर बॅक वॉटरचं ठिकाण कुठलं असेल तर तापोळा आहे. तापोळ्याला लागूनच समोरच्या बाजूला थोडं अंतर गेला की मुनावळे आहे. मुनावळ्याला आपण वॉटर स्पोर्ट्स चालू केल्या. महापर्यटन महोत्सवाच्या दरम्यान तिथं वॉटर स्पोर्ट्स सुरू केल्या. आता तिथून तापोळ्यावरनं महाबळेश्वरवरनं तापोळा परिसरामध्ये इतकं निसर्ग चांगला आहे की बॅक वॉटर फेस्टिवल मध्ये आपण तिथं टेंट्स लावायचं प्लॅन करतोय. सॉरी, तिथं टेंट सिटी सारखी आपण उभा करून म्हणजे पर्यटकांना टेंट्स मध्ये राहण्याचा, निसर्गाचा अनुभव घेण्याचा, लोकल खाद्य जे आमचं आहे पाचगणी, महाबळेश्वर, तापोळा त्या परिसरामधलं ते लोकल खाद्य त्यांना तिथं त्याची चव घेता आली पाहिजे. हा सगळा प्रयत्न हा आपल्याला तुम्हाला जे मगाशी मी जे सांगितलं ना, केरळ असेल, हिमाचल असेल, या बरोबरीचं किंबहुना त्याच्यापेक्षा सरस निसर्ग आपल्याकडे आहे. तर तो आपल्याला पर्यटकांना न्यायचा ना. आता म्हणूनसाठी मी आपल्याला सांगतो की कदाचित पुढच्याच महिन्यामध्ये जूनमध्ये आम्ही आता जे टूर ऑपरेटर्स आहेत मोठे मोठे किंवा टूर ऑपरेटिंग करणाऱ्या मोठ्या एजन्सीज आहेत, कंपनीज आहेत, त्यांचं एक आम्ही मीट घेतोय मुंबईमध्ये. माननीय राज्यमंत्री आमचे आणि आम्ही दोघांनी या बाबतीत चर्चा केली की जेव्हा परदेशी पर्यटकांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही मोठ्या मोठ्या ट्रॅव्हल कंपनीज किंवा टूर ऑपरेटर्स घेऊन येतात किंवा हायलाइटेड पॉइंट्स महाराष्ट्रातले आपण त्यांना त्यांच्या पुढे प्रोजेक्ट करायचे आणि त्या
तो टूर ऑपरेटर जर जॉईंट व्हेंचर आमच्या एमटीडीसी बरोबर करायला तयार असला तर जॉईंट व्हेंचर विथ एमटीडीसी म्हणजे एमटीडीसीची आमची जबाबदारी राहील की त्यांना सेफली मुंबई असेल किंवा पुणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, कुठल्याही एअरपोर्टवरनं त्याला पिकअप करणं, वा. हे महाराष्ट्राचं सगळं सौंदर्य 5-6-4 दिवसाचे जे काय असेल त्या टूरमध्ये दाखवणं, असा एक आमचा प्लॅन आहे. म्हणून ते टूर ऑपरेटर्सची ची एक पहिली मीट आम्ही त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये अरेंज करतोय की जेणेकरून आपल्याला बूस्ट हे महाराष्ट्राच्या टुरिझम इंडस्ट्रीला देता येईल. बऱ्याचदा आपण बघतो की जेव्हा फॉरेन टुरिस्ट आणि हा सगळा विषय